विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं कपिलाधार पुण्यभूमि पवित्र सिद्धेनान्दतो शिवराजा सुपात्र तया ठरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु मन्मथासी कृपाकरं जगद्गुरुं ज्ञानसिंहासनेश्वरं श्रीकरं चन्द्रशेखरं वन्दे द्वितीयरेणुकं वीरशैव मतसंस्थापनाचार्य जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांच्या दिव्य चरणकमली अनंत साष्टांग भक्तिपूर्वक साष्टांग प्रणिपात समर्पित करून माझ्या जीवनाला आकार देणारे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरण कमलावरती अनंत दीर्घदंड साष्टांग प्रणिपात समर्पित करून आप्पाजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आणि तुम्हा सर्व साधकांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करून आज आपण पंचीकरणाच्या सत्संगाला इथे जमलेलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून माझं पाठ ऐकणं होत नाही, अभ्यास होत नाही, काय होत नाही, तरी आता इथं बसवले. मग पंचीकरणामध्ये काय सांगितलंय सार रूपाने सांगायचं झालं तर मी देह नाही आणि देह माझा नाही. देह कोणाचा तर देह हा पंचमहाभूताचा आहे. सिंहाच्या दृष्टांतामध्ये सांगतात की एक धनगर, तो धनगर शेळ्यांना चरायला जातो. रानामध्ये गेल्यावर तिथं गुहेमध्ये सिंहाचं पिल्लू तिथं त्याला दिसतं आणि ते उचलून आणतो. तो त्याला वाटतं अरे बापरे काय सुंदर पिल्लू आहे. तो उचलून आणतो, त्याच्या घरी आणून तो काय करतो, मेंढ्यासोबत त्याला वाढवतो. मेंढ्याच्या कळपासोबत त्याला खाऊ घालतो. काय खाऊ घालतो? चारा खाऊ घालतो, पाणी पाजतो. त्याच्यासोबत मेंढ्यासोबत त्याला फिरायला नेतो. फिरायला नेल्यावर मग मेंढ्या जसं जसं करतात तसंच हे करते. काही दिवसानं त्या गुहेतल्या एक दुसरा सिंह त्याला भेटतो आणि तो म्हणतो अरे बाबा तू काय हे करतोस? तू मेंढा नाही, तू कोण आहेस? तू सिंह आहेस. कशावरून? तो म्हणतो नाही बाबा मी मेंढाच आहे, मी सिंह होऊच शकत नाही. मग तो जो डोंगरावरचा सिंह जो आहे तो त्याला नेतो. म्हणतो बघ बाबा माझ्या हाताची बोट माझ्या पायाची बोट तुझ्या पायाची बोट बघ, माझा तोंडवळा बघ तुझा तोंडवळा बघ, माझं शेपूट बघ तुझं शेपूट बघ. त्या मेंढ्यांना अजागल स्तन आहे, तुला आणि मला ते अजागल स्तन नाही. मग तो म्हणतो तसं जरी असलं तरी मग मी मोठा मेंढा असं म्हणतो. मग त्याला म्हणतो चल बाबा तुला प्रतिबिंब दाखवतो. मग त्याला तळ्याच्या काठावर नेतो आणि त्या काठावर नेल्यावर त्याला पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब त्याचा चेहरा दाखवतो आणि म्हणतो बघ आता दोघांचे चेहरे सारखे दिसायलेत, तू आणि मी एक आहे. आणि म्हणून तू सिंह नाही, तू सिंह आहे, तू कोण नाही, मेंढा नाही. त्याप्रमाणे मी सिंह आहे, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी सूक्ष्म देहही नाही, स्थूलही नाही, कारणही नाही आणि महाकारणही नाही. हे ओळख करून देण्याचं कार्य कोण करत असेल तर ते सद्गुरू करतात. आणि सद्गुरूकडे एकदा गेलं की प्रपंच सुटतो. कसा सुटतो? कारण जे प्रारब्धात आहे ते होणार आहे हे एकदा कळालं की माणूस कंबर कसून मी आत्मा आहे, मी याच्यातलं कोणीच नाही हा निश्चय करतो. आपला निश्चय मनाचा हा झाला परतो आला ऐसा नाही. एका शब्दात जर सांगायचं झालं तर प्रपंच प्रारब्धावर टाकावा आणि प्रयत्नानं परमार्थ करावा एवढं सांगतो. आणि झालेली सेवा संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या चरणी